Hello, hello. This is the My Artifact episode number 2160. हॅलो. आता मी थोडासा पॉज घेतला होता. कधी कधी म्हणते ना की जसं आपण रस्त्यावर जेव्हा चालतो तर तेव्हा म्हणजे आपण ठरवतो की आपल्याला इथे जायचं आहे. ओके. पण आपल्याला रस्ता नाही माहीत राहत. कुणीतरी सांगते का या रस्त्याने जायचं, तर आपण त्या रस्त्यावर चालत राहतो. आपल्याला काहीच माहित नाही का रस्ता कसा आहे, काय आहे, चढाव उतार, खडतड आहे, काय आहे, आय डोंट नो. येस. जोपर्यंत आपण चालत नाही तोपर्यंत रिअलाइजच होत नाही. तर जेव्हापासून आपण जेव्हा चालतो ना तेव्हा आपल्याला माहित पडते की चलो पाथ इज असा प्रमाण आहे, असं आहे. आणि कसं आहे की पाथ हळूहळू क्लिअर होतो, म्हणजे हळूहळू माहीत पडते. येस. म्हणजे तुम्ही रस्त्याला जेव्हा चालता ना तेव्हा तुम्ही 500 मीटर पर्यंत तुम्ही बघू शकता. ओके. मग जसं हळू जाता अजून 500 मीटर पर्यंत बघता. ओके. सो इट इज लाईक दॅट की जेव्हा तुम्ही रस्त्यावर चालता तेव्हा तुम्हाला माहीत पडते. आज असं म्हणलं गेलं ना, आजची तारीख आहे 27 जानेवारी 2021. ओके. आणि कसं आहे की आज ऑलमोस्ट करीब म्हणजे मला 10 महिने होऊन राहिले आहे इथे. मी माझ्या घरी होमटाऊनवर आहे. ओके. बट मी स्टील लेवल 2 वर आहे. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की मी खूप काही इम्प्रूव्हमेंट करून राहिलोय माझ्यामध्ये. आणि मग मला फिल्म बनवायचं तर होतं. मला ॲक्च्युली एक फिल्म मेकर बनायचं होतंच. येस. आणि माझं आताही जे प्रायमरी गोल आहे ते फिल्म मेकरच आहे. येस. बट समजा जर मी फिल्म मेकिंग समजा जर मी कशाप्रमाणे जाऊ तिथपर्यंत. ओके. तर माझ्यापाशी काही रस्ते दिसतात. फर्स्ट ऑफ ऑल की मी माझी अशी काही एखादी स्टोरी बनवू आणि त्यानंतर मी प्रोड्युसरपाशी पिच करू. ओके. तर बेसिकली माझी जी स्टोरी आहे हे थोडीशी जास्त ॲक्शन आहे. ओके. इट वॉज रिअली अमेझिंग बट इट वॉज रिअली ॲक्शन. ओके. एक छोटीशी पण स्टोरी आहे, एक फॅमिली बेस्ड मूवी आहे. ओके. तर युजली जे फिल्म मेकर्स असतात त्यांना समजा त्यांच्या लाईफमध्ये फिल्म मेकर बनायचं आहे तर ते काय करतात, एक छोट्याशा याच्यापासून स्टार्ट करतात. म्हणजे पहिले ॲज ते एडी लागतात आणि मग त्यानंतर मग ते हळूहळू ॲज अ सिरियलमध्ये ॲज अ डिरेक्ट करतात. मग एखादी छोटीशी पिक्चर काढतात रिजनलमध्ये आणि मग त्यांचा थोडासा सपोर्ट चांगला असला की मग त्यांना मेन स्ट्रीममध्ये पण काम भेटते. ओके. आणि नंतर मग हळूहळू बिग बजेटची मूवी बनतात. जे सुरुवात असते ना ते अशाच प्रमाणे करतात. तर मला हा पाथ तर का मला अशाप्रमाणे करायचं आहे, म्हणजे मला एक इंडियन फिल्म मेकर बनायचं आहे वगैरे. वेल लिसन. ओके. जेव्हा मी रिअलाइज करतो ना की मला माझ्या लाईफमध्ये एक्झॅक्टली काय बनायचं आहे, तर तेव्हा मला असं रिअलाइज होते की जस्ट लाईक मला फिल्म मेकर तर बनायचं आहेच. येस. असं याच्यामध्ये काही डाऊट नाही आहे. ओके. बट शायद मला असं अगोदरपासून वाटत होतं, पण मी याच्याबद्दल कधी बोललो नाही. बट मला रिअलाइज होऊन राहिलंय का इट जस्ट लाईक आय एम बॉर्न फॉर समथिंग रिअली बिग थिंग्स. म्हणजे काही ना काहीतरी मी मोठं करण्यासाठी बनलेलो आहे. ओके. मोठं म्हणजे काय, म्हणजे फिल्म मेकिंग हेच तर मोठं आहे? नाही, इव्हन याच्यापेक्षा पण मोठं आहे. तर व्हॉट इज इट? इट जस्ट लाईक आय डोंट नो, शायद मी असं म्हणतो का नाही म्हणत, बट माझ्या लाईफमध्ये लेवल 5 एक्झिस्ट करते यार. ओके. आय एम नॉट रिअली शुअर, कारण शुअर म्हणजे जस्ट लाईक दॅट, म्हणजे बट इट जस्ट लाईक अशा प्रकारचे इंटेन्शन्स भेटून राहिले वगैरे वगैरे. या कारण मी व्हॉट काइंड ऑफ पर्सन आहे आणि मला समोर काय प्रमाणे गोष्टी करायच्या आहे आणि मी ज्याप्रमाणे विचार करतो आणि ज्याप्रमाणे आय डोंट नो यार. इट्स लाईक स्टील समथिंग रिअली. बट वन थिंग आय एम टेलिंग यू, या म्हणजे मला एवढं माहित आहे, जे मला क्लिअर आहे की इट जस्ट लाईक राईट नाव समजा जर मी ट्रॅडिशनल वेने समजा जर फिल्म मेकिंग करतो म्हणलं, म्हणजे की मी बॉम्बेला जातो
6 महिने कुठेतरी स्ट्रगल करतो. त्याच्यामध्ये मी कोणत्या ना कोणत्या ॲड कॅम्पेनमध्ये ॲज अ एडी म्हणून काम करतो. ओके. त्याच्यानंतर माझे कॉन्टॅक्ट नेटवर्क होईल आणि मग मी एडी म्हणून ॲडव्हर्टाइज एजन्सीमध्ये काम करेल. ओके. 1 वर्ष घासल्यानंतर तिथे असं कुठेतरी त्याच्यानंतर मी सिरियल्समध्ये वगैरे काम करेन. ओके. आणि त्याच्यानंतर मग कुठे कुठे हळूहळू कॉन्टॅक्ट बनला तर या. बट या प्रोसेसमध्ये कसं आहे की हा प्रोसेस बहुत लंबा आहे, बहुत ही जास्त कॉम्प्लिकेटेड आहे आणि याच्यामध्ये नाही का मोस्टली काम नाही आहे. ओके. म्हणजे म्हणजे की आपलं काम भेटलं तर आपण त्याच्यामध्ये जस्ट हार्डली 1 दिवस 2 दिवस काम करून त्याच्यानंतर नथिंग. मला असं नाही पाहिजे ना. मला कंटिन्यू रेग्युलरली काम पाहिजे. मला एक दुसरी गोष्ट रिअलाइज होत आहे की जेव्हा आपण स्वतःचं काही ना काहीतरी डेव्हलप करतो ना तर तेव्हा नाही का आपण त्याच्यावर चांगला फोकस राहतो आणि त्याचं फुल क्रेडिट आणि सगळ्या गोष्टी आपल्याला भेटते. म्हणायचं काय तुला? म्हणायचं असं आहे की ट्रॅव्हल फिल्म मेकिंग. या. आता ट्रॅव्हल फिल्म मेकिंग कुठे आलंय, कसं आलंय? हे बघ, फिल्म मेकिंग करणं या दॅट इज ओके. येस. म्हणजे तू ॲज अ एडी जरी बनला ना तरी तू फिल्म मेकिंग करू शकणार नाही. व्हाय? कारण एडी किंवा असिस्टंट डिरेक्टरचं काम ॲज अ त्याला हे फक्त माहीत असणं गरजेचं आहे की कोणता अँगल, कोणते शॉट्स कशाप्रमाणे घेतले जातात. ओके ओके. बट तो कधी कॅमेराला कधी हात लावत नाही. तो कॅमेरा डिपार्टमेंटवालेच ते सगळे करतात. ओके. ट्रॅव्हल फिल्म मेकिंग इज काइंड ऑफ लाईक दॅट. मला असं वाटतंय की आपण समज जर या प्रोसेस थ्रू जात आहोत इट विल बी रिअली गुड. व्हाय? कारण समज जर मी असं म्हणतो की मी 100 सिटीज कव्हर करून राहिलो इंडियातले. ओके. त्यासाठी माझा एवढा बजेट आहे आणि माझ्यापाशी प्रॉपर प्लॅन पण आहे आणि माझं एवढं हे आहे की जस्ट लाईक की मी हे जे चॅनल आहे, हे जे मी बनवीन हे चांगलं सक्सेसफुल चॅनल राहील. ओके. कारण याच्यामध्ये ट्रॅव्हल आहे, खूप सारे आहे आणि ऑल्सो सिनेमॅटिक पण देऊन राहिलं आहे. ओके. मी एक नागपूरचा व्हिडिओ हायपरलॅक्स व्हिडिओ बनवला आणि त्याच्यावर ऑलमोस्ट करीब 1,00,000 लोकांनी बघितले, जे की माझी काहीच प्रमोशन नाही केलं. नथिंग ॲट ऑल. कुछ भी नाही. ओके. तरी लोकांनी बघितला, आवडला. इट वॉज रिअली रिअली गुड. ओके. त्यांना खूपच आवडला. ओके. आणि अजूनपर्यंत मी फिल्म मेकिंगचं काहीच नाही. मी जस्ट हायपर लॅप्सच दाखवून राहिलो आहे. नाही मी कोणते टाइम लॅप्स किंवा अजून एखादे क्रिएटिव्ह शॉट्स वगैरे ते पण नाही करून राहिलो. समज जर मी ड्रोन वगैरे दाखवत आहे तर तोबा होऊन जाईल. म्हणजे बहुत जबरदस्त. YouTube मला असं वाटतंय की एक मला अपॉर्च्युनिटी देऊन राहिला आहे की काही ना काहीतरी समथिंग बिकम बेटर करण्यासाठी. ओके. सो इट जस्ट लाईक समज जर मी याच्यामध्येच म्हणजे YouTubeमध्ये थोडंसं ट्रॅव्हल फिल्म मेकिंग करतोय म्हणलं इट विल बी रिअली गुड. व्हाय? कारण याच्यामध्ये मला जास्त पैसा लागणार नाही. ओके. पैसा लागेल म्हणा असं काही हे नाही. बट इट जस्ट लाईक दॅट की मला असं वाटते की माझ्यापाशी टाइम आहे. ओके. म्हणजे असं नाही आहे की फिल्म इट्स काइंड ऑफ लाईक अ समथिंग रिअली स्कॅटर्ड. या. म्हणजे मला एवढं माहिती आहे की मला हे करायचं आहे. बट इट जस्ट लाईक दॅट की हे अशाप्रमाणे पण होऊ शकते, अशाप्रमाणे पण होऊ शकते, अशाप्रमाणे. इट्स रिअली मिलियन्स ऑफ वे. ओके. तर मिलियन्स ऑफ वेने मग कसं मग तो प्रॉब्लेम का होऊन राहिला? इट जस्ट लाईक माझ्यापाशी एक आयडिया आहे 100 सिटीज कव्हर करणे इंडियातले. ओके. तर समज जर मी याच्यावर चांगल्याने काम करतो म्हणलं आणि याच्यावर फुल फोकस करतो म्हणलं. ओके. तर ऑब्विसली आपल्याला समथिंग काही ना काहीतरी भेटेल यार. ओके. तर इट जस्ट लाईक मला असं वाटतंय की म्हणजे असं नाही राहिलं पाहिजे की मी माझ्यापाशी एक आयडिया आली होती मी त्याच्यावर काही पिचिंग नाही केलं, काहीच नाही केलं. आय जस्ट लाईक ते आयडियाज लेट्स गो व्हॅनिश. येस. समज जर मी आयडियावर काम नाही करत म्हणलं तर मग व्हॉट एल्स आय कॅन डू? आय जस्ट कॅन डू इट जस्ट लाईक दॅट की कुठे रँडमली जा, फोटो शूट कर किंवा असं एक प्रकारे व्हिडिओ ट्रॅव्हल कर वगैरे स्वतःचं म्हणजे आई वडिलांचा खर्च घेऊन. हे बघ इट जस्ट लाईक होतं. राईट नाऊ माझी सिच्युएशन अशी आहे की ऑलमोस्ट करीब 600 सबस्क्रायबर्स माझे झाले आहे. ओके. आणि समजा जर मी अजून पेशन्स ठेवला ना तर इट जस्ट लाईक सबस्क्रायबर्सचे रेट वाढेलच. ओके. या. बट स्टील मला पुण्याचा एक व्हिडिओ बनवून घेतो. समज जर मी पुण्याचा व्हिडिओ बनवला डेफिनेटली माझं चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल. ओके. मॉनिटाईज झाला
की आपल्याला काही ना काहीतरी पैसे भेटेल. ओके, जितका बी भेटेल. ओके, मी एक्सपेक्ट करतो की 2,000-3,000 पासून ते जितना भेटेल, जेवढाही भेटेल. ओके, त्याच्यामध्ये मी ॲटलिस्ट तरी काही ना काहीतरी समथिंग ट्रॅव्हल करण्यास शूट करण्याचा प्रयत्न करेन. आणि मीन व्हाईल म्हणजे त्या व्हाईल डुईंग दिस ड्युरिंग दिस पिरियड मी हे पण करेन. काय, मी माझ्या पिचिंगवर पण काम करेन, मी माझ्या प्रोजेक्टवर पण काम करेन. ओके, मी माझे इन्व्हेस्टर वगैरे फाइंड आउट करेन वगैरे वगैरे. म्हणजे कसं आहे की याच्या थ्रू काय होते की आपली तर जे काही कंडिशन आहे त्या कंडिशन थ्रू आपण आपलं काम करून राहिलो, दॅट इज ओके. पण आपल्या ड्रीमवर पण काम करत आहे. ओके, तर त्यामुळे काय होईल की आपल्यापाशी बोथ ऑपॉर्च्युनिटी राहील. ओके, आणि जस्ट लाईक समज जर आपण अशाप्रमाणे करत आहे आणि लोकांना आवडते, लोक करतातच यार. कारण आपण खूप मोठा देऊन राहिलोय बजेट, खूप मोठं प्रॉडक्ट देऊन राहिलोय एक लिमिटेड बजेटमध्ये. ओके, तर मला वाटते यार की हे होऊ शकते. बट इट इज सो मच लॉट्स ऑफ थिंग्स टू डू. बरं, तुला हे म्हणजे आता हे म्हणजे हे जे स्पीचिंग आहे याचं काम कुठपर्यंत आलंय? ओके, कारण पुण्यातलं तर काम तू आता सुरू करू शकत नाही, कारण जोपर्यंत पिंटी जात नाही, पिंटी गेल्यानंतर 10-15 दिवसानंतर मला जावं लागेल. ओके, म्हणजे पिंटी आता 31 तारखेला निघून राहिला आहे, तर मी फरवरी महिन्यात वगैरे निघेल या 10-15 तारखेला. तोपर्यंत मला तर माझ्या पिचिंगवर काम करायचं आहे. ओके, सो या, आता कुठपर्यंत आलाय तू? वेल, आपले 25 ट्रिप्स आहे, त्यापैकी माझी 3री ट्रिप सुरू आहे. 2 ट्रिप तर झाल्या आहे, त्याचा बजेट वगैरे काढला आहे, बट 3रा ट्रिपचं सुरू आहे. ओके, 3ऱ्या ट्रिपवर काम सुरू आहे आणि एका ट्रिपला कम्प्लीट करायसाठी ऑलमोस्ट मला करीब एका दिवसातून 2 ट्रिप होऊ शकते. ओके, एका दिवसात मॅक्स टू मॅक्स. यस, कारण जर एका ट्रिपमध्ये ऑलमोस्ट करीब 4 सिटीज आहेत, ऑलमोस्ट 8 सिटीज कव्हर करणं वगैरे, तर एका दिवसात मी करू शकतो. तर मग आज का नाही केलं? कारण काल रात्री पण 3ऱ्याच ट्रिपवर होता, आज रात्री पण 3ऱ्याच ट्रिपवर आहे. व्हाय इज लाईक दॅट की आजपासून मी काहीच काम केलं नाही या, कारण आता मी जे काम केलं ते जस्ट आत्ता 7 वाजता काम केलंय, याच्या अगोदर मी कामच केलं नाही. कारण आज दिवसभर मी इथे होतो आजीसोबत, दवाखान्यात होतो आणि त्यांना थोडंसं दवाखाना करून द्यायचं होतं, त्यामुळे मी इथे गेलो. ओके, तर येस, घरचे पण कामं करावे लागतात वगैरे, बट या का तू थोडंसं अलोन फील करून राहिलाय? म्हणजे जस्ट लाईक परवाचा इन्सिडेंट्स वगैरे, नाही जस्ट लाईक असं काही अलोन वगैरे, आय डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट इट. या जस्ट लाईक समज जर मी काय, जेव्हा आपण वाईट गोष्टी बोलतो ना, तर तेव्हा कसं आपण समज जर आपले काही लोक आहे आणि त्यांनी समज जर काही ना काहीतरी गलती केली आणि आपण आर्टिफॅक्ट एपिसोडमध्येच आपण त्यांच्याबद्दल वाईट बोलत आहे, म्हणजे काय होत आहे की आपण निगेटिव्हिटी स्वतःमध्ये क्रिएट करून राहिलोय त्यांच्या विरोधात, जे की ते लोक इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, ना की तो इन्सिडन्स. ओके, ते जस्ट लाईक लेट इट गो यार, डोंट रिअली टॉक अबाउट देम. समज जर आपण याच्याबद्दल अजून जास्त बोलत राहू ना, तर हे काही चांगलं नाही आहे. डोंट. ओके, जैसे जे हो गया वो हो गया, इट्स लाईक दॅट, वॉट एव्हर, इट्स लाईक स्टील वी आर फ्रेंड्स अँड दॅट्स ऑल. ओके, कारण यालाच एक प्रकारे, कारण झगडे होतातच मित्रामध्ये, याच्यामध्ये असं काही वाईट नाही आहे. अजून असं आहे की आता मी जास्त टाइम स्पेंड नाही करत. येस, ऑलमोस्ट करीब 11-10 वाजत आहे. टाइम बहुतच भडाभड निघून जात आहे यार, लाईक क्विकली. येस, बरं, उद्याचा काय प्रोग्राम आहे? प्रयत्न करतो उद्या मी करीब 4था आणि 5वा, म्हणजे या टाइमला मी 5 ट्रिप कम्प्लीट करेल, म्हणजे जेणेकरून मी फ्री राहील. आणि मग मी ओके, तर प्रयत्न कर एव्हरीडे 2 ट्रिप तरी कम्प्लीट कर. ओके, कारण समजा तू असं करशील ना, तर इट विल बी रिली गुड. ओके, तरी एका ट्रिपचा बजेट कुठपर्यंत येऊन राहिला आहे? ऑलमोस्ट करीब 60,000-70,000 रुपीज पर ट्रिप येऊन राहिली आहे. सो जर डिस्टन्स थोडं जास्त असेल तर ऑब्विसली ऑलमोस्ट करीब 80पर्यंत जातो बजेट, बट युजली 60 to 70च्या याच्यामध्ये, 60,000 to 70,000च्या बजेटमध्येच येऊन राहिला आहे.
युजली मी जे काही हॉटेल वगैरे करत आहे ते हॉटेलची जी प्राइस आहे ते 2,500 खालीच घेत आहे. 2,500 वर तर नाही घेऊन राहिलो आहे. व्हाय? कारण समजा जर आपण 2,500 वरती घेतो तर आपलं बजेट वाढत आहे. सो जस्ट लाईक, आणि हे एक प्रकारे एक सॅम्पल बजेट आहे. सॅम्पल बजेट म्हणजे जस्ट लाईक, म्हणजे जे डिस्टन्स आहे ते फिक्स राहील. म्हणजे जयपूर ते जोधपूरचं डिस्टन्स आहे ते तर फिक्स राहणार आहे. बट जोधपूरमध्ये समजा आपल्याला कोणता हॉटेल आहे, समजा जेव्हा आपण बुकिंग करू तर तेव्हा आपल्याला एवढं प्रिकॉशन घ्यावं लागेल की आपल्याला जे काही बुकिंगची जे प्राइस आहे ती 2,500 पर्यंत घ्यायची आहे. कारण आपल्याला तिथे 5 दिवस थांबायचं आहे. ओके. आणि प्लस त्याच्यामध्ये 5,000 इन्क्लूड होऊन राहिले खाण्यासाठी. कारण एव्हरीडे आपण काही ना काहीतरी खाऊच. ओके. तर जस्ट लाईक दॅट. तर समजा जर मानून घे की एका ट्रिपसाठी करीब 70,000 रुपये किंवा 75,000 रुपये लागत आहे. 70,000 घेऊन घे. तर 25 ट्रिपसाठी किती? तर जस्ट लाईक जर 25 into 7 केलं तर किती होते? म्हणजे ऑलमोस्ट करीब 35 लाख, 35 ते 40 लाख रुपये लागतील. द्या. तर 35 ते 40 लाख रुपये, या दॅट इज फाईन. या 35 ते 40 लाख, आणि त्याच्यानंतर मग आपले 30 लाखचे इक्विपमेंट, तर ऑलमोस्ट करीब 70 लाख रुपये. आणि मग त्याच्यानंतर उरलेले जे 30 लाख आहे पेमेंट तर करावंच लागेल बघूया. कारण याच्यामध्ये मेहनत बहुत जास्त आहे. ट्रस्ट मी. यस. कारण याच्यामध्ये आम्ही जे ट्रिपमध्ये जाऊ त्याच्यामध्ये ऑलमोस्ट करीब आम्ही 14 घंटे कंटिन्यू काम करणार आहे. ओके. ऑब्विसली आम्हाला आमची लाईफ म्हणजे कसं आहे की या ट्रिपसाठी, या जर्नीसाठी नाही का, असे लोक पाहिजे जे बहुत ही जास्त इन्थुझियास्टिक आहे. ओके. आणि त्यांची लाईफच ही आहे, त्यांना हेच करायचं आहे. अशाच व्यक्तींना आपल्याला इन्क्लूड करावं लागेल. कारण समज जर आपण अशा व्यक्तीला इन्क्लूड करत आहे ज्यांचा फक्त इंटरेस्ट आहे, बट त्यांना कसं एवढं हेक्टिक काम नाही आवडत, तर बहुत प्रॉब्लेम होऊन जाईल. कारण या कामासाठी बहुत पॅशनेट आणि बहुत यस, तर असे लोक कुठे भेटतील? म्हणजे तू तर आहेस. यस. बट अजून 2, आणि ऍक्च्युली त्याच्यामध्ये मुली पाहिजे. ओके. त्या दोघी जणी मुली असणं गरजेचं आहे. ते गर्ल्स असणं गरजेचं आहे. समजा ते गर्ल्स नसेल तर आपल्या चॅनलला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्या गर्ल्स चांगल्या असणं, म्हणजे दिसायला चांगलं असणं, आणि त्यांच्यामध्ये तशा प्रकारचे इन्थुझियास्टिक असणं पण गरजेचं आहे. ओके. आपला बजेट आहे, प्रयत्न करून राहिलो की 1 करोड. या समजा जर आपण त्यापेक्षा जास्त जाऊन राहिलोय तर प्रयत्न कर की हार्डली 1.25 करोड मध्ये खतम होईल. त्याच्यापेक्षा वरती नको जाऊ देऊ. ओके. या राईट नो एवढंच, फारसं सांगत नाही यार. दिस इज द माय हार्ड इफेक्ट एपिसोड नंबर 2163. राईट नो वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.